हरिओम. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये सेलिब्रेट करतो. तर आज याच इंटरनॅशनल डे ऑफ योगा बद्दल मी आपल्या सर्वांसोबत संवाद साधणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा आपल्या पंतप्रधानांनी UN असेंब्लीमध्ये ह्याचं प्रपोजल मांडलं होतं, तेव्हा सगळ्याच देशांनी एकमताने म्हणजे मेजॉरिटीनी सांगितलं गेलं होतं की येस, वी कॅन गो अहेड अँड सेलिब्रेट दिस ॲज अ इंटरनॅशनल डे ऑफ योगा. आज संपूर्ण जगभरात 21 जूनला विच इज द वर्ल्ड्स लॉंगेस्ट डे, अगेन समर सॉल्स्टाइस, आपण हा आंतरराष्ट्रीय योग दिवस मनवतो. अँड हाऊ डू वी सेलिब्रेट दिस? वी सेलिब्रेट दिस, योग साधक, योग शिक्षक, योगा प्रोफेशनल्स हे सर्वजण एकत्रित येऊन मिनिस्ट्री ऑफ आयुष इंडिया ची एक शाखा आहे, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, या संस्थेने तयार केलेली एक योगा प्रोटोकॉल, कॉमन योगा प्रोटोकॉल सगळेजण एकत्रित आपण प्रॅक्टिस करून त्याचा इंटरनॅशनल योगा डे साजरा करतो. Before getting into the nuances of yoga, सगळ्यात पहिले योग हा शब्द आणि त्याचा अर्थ हा कुठल्या वेदात आला आहे हे आपण बघूया. युंजते मन उत युंजते धियो विप्रा विप्रस्य बृहतो विपश्चितः विहोत्रा दधे वयुनाविद एक इन महिदेवस्य सवितुः परिष्टुतिः. हा श्लोक ऋग्वेदातला आहे. ऋग्वेद 5.81.1. बेसिकली याचा अर्थ असा आहे, ज्ञानी लोकांनी आपली धी म्हणजे विवेक भगवंताशी जोडावं, जेणेकरून त्याला आनंदाची प्राप्ती होईल आणि नाना विद्या सुद्धा त्याला प्राप्त होतील, असं ऋग्वेदात सांगितलं आहे. तर बेसिकली ऋग्वेद हा खूप आधीचा असल्यामुळे the bar of Rigveda and the definition of yoga has been taken with the pre-concept की ती व्यक्ती ज्ञानी आहेच. सो आताचा काळ वेगळा असल्यामुळे let us come a little bit lower or little bit simpler. ओके. त्याआधी मला एवढंच सांगायचं आहे की आपण 21 जूनला इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करत करत हा 10व्या वर्षी पोचलो आहोत. सो इन दिस एंटायर 10 years वी आर व्हेरी लकी दॅट द एंटायर वर्ल्ड हॅज एक्सेप्टेड योगा ॲज इट इज. It has crossed the cultural barriers and it has posed itself as one of the fundamental principles of humankind. So which is actually the truth. सो आपण आता बघूया की ऋग्वेदात युंजते युंजते म्हणजे मन त्यांनी सांगितलेलं आहे, ज्ञानी पुरुषांनी त्याची बुद्धी भगवंताशी जोडली, पण ज्ञानी पुरुषांचं लक्षण झालं. व्हॉट अबाउट द कॉमन मॅन? सो नेक्स्ट लेट अस कम टू द मेन क्वेश्चन, आपण योगा कशाला करायला पाहिजे, मग योग कशाला करायला पाहिजे? द कॉमनेस्ट आन्सर इज फॉर यू टू बी हेल्दी. हेल्थ म्हणजे काय? हॅव्हिंग अ गुड lifestyle in the sense of physical, emotional and mental well-being. तर हे जे physical, emotional and mental well-being is the definition of good health. हे वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला समजवताना एका श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, समदोष समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वास्थ्य इत्यभिधीयते. म्हणजे इथे समदोष सम अग्नी म्हणजे असं सेम सेम नाही आहे. जसं स्वामी म्हणतात बॅलन्स डाएट म्हणजे जेवढी भाजी तेवढीच कोशिंबीर आणि तेवढंच लोणचं असं नसून ते ज्या प्रमाणात असायला पाहिजे त्या प्रमाणात ती प्रत्येक गोष्ट हवी. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपले त्रिदोष, आपले सप्तधातू आणि आपलं अंतरंग चतुष्टयामध्ये जे कुठली मेंटल आणि इमोशनल पातळीवर जे आहेत इंद्रिय
ते सगळं ज्या प्रमाणात जसं असायला पाहिजे तसं असायला पाहिजे. सो वी कॅन सी की आपले ऋषीमुनींनी कधीच आपली मेंटल वेल बिईंग बद्दल they haven't given up. They have always included the mental and emotional well-being in the perspective of complete well-being. तर हा झाला पहिला प्रश्न, why should we do yoga? That is for good health. पुढचा प्रश्न येतो, who can do yoga? कोण करू शकतं योगासनं? तर त्याचा एक श्लोक आहे हठप्रदीपिकामध्ये अकॉर्डिंग टू स्वामी स्वात्माराम सूरी. युवा वृद्धोति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोऽपि वा अभ्यासात् सिद्धिमाप्नोति सर्वयोगेष्वतंद्रितः. म्हणजे योगा सुरू करण्यासाठी एक स्टार्टिंग पॉइंट हवा, किंवा अगदी लहानपणापासून सुरू केलं पाहिजे, एक विशिष्ट वय झाल्यानंतर नाही केलं पाहिजे, असं काहीही नसून युवा, वृद्ध, अतिवृद्ध, म्हणजे बेसिकली एट एनी गिवन टाइमलाइन्स ऑफ युअर लाईफ यू कॅन स्टार्ट डुईंग योगा. आणखीन एक दुसरा भाग आहे, व्याधितो दुर्बलोऽपि वा. म्हणजे आता व्हॉट अबाउट द पीपल हु आर फिजिकली चॅलेंज्ड, हु आर मेंटली चॅलेंज्ड, त्यांनी योगा करण्याची परवानगी आहे का? तर त्याचं उत्तर हो, असं स्वच्छपणे स्वात्माराम सूरीने सांगितलेलं आहे की येस, व्याधितो आणि दुर्बल हे सगळेजण सुद्धा तुम्ही योगा करू शकता, बिकॉज योगा इज समथिंग विच एनीबडी कॅन डू इन दिस वर्ल्ड. बेसिकली हा त्याचा मतितार्थ आहे. हा झाला. आता नेक्स्ट प्रश्न सहज येतो, ठीक आहे, एनीबडी कॅन डू योगा, मग सुरुवात कशी करायची? म्हणजे इट इज फॉर अ कॉमन मॅन or a person who doesn't even know the why of yoga. He is very new. So for him, the prerequisite or the guide is again पतंजली महर्षींनी आपल्या समोर सांगितलेले अष्टांग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर यम, नियम, आसन, प्राणायाम हे बहिरंगात जमा आहे. ध्यान, धारणा आणि समाधी हे अंतरंगात जमा आहे साधनेच्या दृष्टीने, आणि प्रत्याहार हे त्या दोन्ही मधला एक ब्रिज आहे. हे वारंवार आपल्या स्वामींनी सुद्धा त्यांच्या प्रवचनातनं आपल्याला अष्टांग विवरण करताना सगळ्यांना सांगितलेलंच आहे. तर तुम्हाला जर साधक बनायचं असेल तर सगळ्यात पहिले यमनियमांपासून तुमची सुरुवात होते. बहिरंग साधना करणारे युजली आसनावर त्यांचा खूप हे असतो, दे आर व्हेरी फिक्स्ड अपॉन द फॅक्ट दॅट तो पॉस्चर परफेक्ट आला पाहिजे. इट्स मोर ऑफ फिजिकल अँड फिजिओलॉजिकल बेंडिंग अँड फ्लेक्सिबिलिटी विच दे आर व्हेरी मच इन्व्हॉल्व्ड इन. बट योगामध्ये पतंजली महर्षींनी काय सांगितलंय, काय अभिप्रेत आहे ते जरा बघूया. म्हणजे तुम्ही कुठल्या भावनेने ते आसन करत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सिंपल पश्चिमोत्थानासन आपण करत असताना, म्हणजे आपण बसलेलो आहोत, आपले पाय सरळ आहेत आणि आपण आपले हात वर घेऊन, जेव्हा आपले हात, when we try to touch our toes of our feet, it's not how flexible your back is, your hamstrings are, and your spinal cord is. Yes, that is one physical aspect that is definitely there, but at the same time तुमची भावना काय आहे? Are you ready to give up your ego? Are you ready to surrender yourself completely? This matters. कारण स्थिरम सुखम आसनम हे म्हणायच्या आधीची जी ओळ आहे पतंजली मुनींनी सांगितलेल्या सूत्रांमध्ये, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम असं सांगितलेलं आहे. म्हणजे अनंत समापत्तीभ्याम बेसिकली शेवटी विलीनच व्हायचंय. कशा? त्या आसनात. मग आसन म्हणजे काय? आंतरिक आसन की बाह्य आसन? त्याचं उत्तर आहे दोन्ही. As a posture, if you want to reach perfection, your bhavana should also resonate with the asana you're trying to do. Then only you will reach sthiram sukham asanam, ती अवस्था. हा झाला बहिरंग भागातला एक, म्हणजे बहिरंग साधना करणाऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह. बहिरंग साधना करणारे काय जोडत असतात? बुद्धीला, मनाला शरीराशी जोडत असतात, जोडण्याचा प्रयत्न करत असतात.
आता अंतरंग साधनेकडे आपण बघूया. भरपूर लोकांना जे नाम ध्यान साधना करतात त्यांना असं वाटून जातं की आता आपण तर नाम साधनेमध्ये आलो आहोत, म्हणजे आमचं प्रमोशन झालं आहे, वी आर ऑन द हायर लेवल्स ऑफ अष्टांग, तर मला आसन करायची गरज आहे का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण यू कांट अवॉइड आसन. कारण जर तुमची बैठक ही 45 मिनिटाच्या वर एका स्थिर ह्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे, तुमच्या पायाला मुंग्या न येता, तुमचे शोल्डर्स न दुखता, तुमची पाठ न दुखता, तुमची पाठीचा मणका इतका वेळ सरळ असतो, हे शरीराला ऍक्च्युली नॅचरल नसतं. सो यू हॅव टू ट्रेन युअर बॉडी टुवर्ड्स इट. सो आसन बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्हाला अंतरंग साधना दीर्घ करायची असेल तर त्या अनुषंगाने बेसिकली बैठकीच्या पोझिशनमध्ये जे सेट ऑफ मसल्स इन्वॉल्ड आहे त्याला व्यवस्थित फ्लेक्सिबल ठेवून ॲट द सेम टाइम स्ट्रॉंग बनवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. पुन्हा आपली जबाबदारी का आहे? कारण आपल्याला हे शरीर हवं आहे इथपर्यंत पोचायला, त्या अवस्थेपर्यंत पोचायला. अगेन शरीर माध्यम खलु धर्म साधन. जसं मी सांगितलं, बहिरंग साधना करणारे आसन करत असताना आपल्या मनाला आपल्या बॉडीशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. पण अंतरंग साधना करणारे काय करायचा प्रयत्न करत असतात? डोळे मिटून चित्त चैतन्याशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. तर दोन्ही मध्ये जोडणं हे फार मुख्य आहे. पण कुठल्या पातळीवरचं जोडणं आहे हे बहिरंग साधना किंवा अंतरंग साधना त्या क्वालिटीवर जातं. पण आपले स्वामी नेहमीच म्हणतात, द क्वालिटी व्हॉट यू डू इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वांटिटी इन विच यू आर डुईंग व्हॉट एव्हर साधना यू आर डुईंग. हा झाला जनरल ऍस्पेक्ट ऑफ योगा. या वर्षीची इंटरनॅशनल डे ऑफ योगा थीम ही आहे योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट. गेल्या 5-6 वर्षापासून जेव्हा केव्हा इंटरनॅशनल योगा डे येणार आहे जूनमध्ये, तर त्या वेळेला आधी म्हणजे दॅट इयर वेन इट बिगिन्स, पाडव्याला मिनिस्ट्री ऑफ आयुष युजली रिलीजेस द थीम ऑफ द इयर. तर या वर्षीची थीम आहे योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट. वाचायला एकदम भारी वाटतं. पण ज्या संस्कृतीत बाईचं स्थान हे नेहमी उच्च स्थानावर राहिलेलं आहे आणि मानलेलं आहे, मग त्या संस्कृतीत त्या देशात ह्याची गरज आहे का असा प्रश्न येतो. तर आजच्या काळात त्याचं उत्तर आहे हो. कारण हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण योगाची दुसरी डेफिनेशन बघू. कारण योगाची भरपूर डेफिनेशन्स आहेत. त्यातलं डेफिनेशन एक आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, समत्वम योग उच्यते. आता समत्वम कुठलं? तर सिद्धी किंवा असिद्धी या दोन्ही मध्ये आपला समभाव असणं आणि बॅलेन्स हे कसं बाईला मेंटेन करायचं असते गृहीत धरल्या जातं सगळ्याच ठिकाणी. ते अंतर्बाह्य असो, वर्क लाईफ बॅलेन्स असो, पर्सनल प्रोफेशनल असो, शी इज ऑलवेज considered as the person who is balancing everything. She is always associated with the balancing act. म्हणजे संपूर्णपणे जर अर्थ घ्यायचा झाला या श्लोकाचा फ्रॉम अ वुमन्स पर्स्पेक्टिव्ह, ॲज अ रोल ऑफ वुमन पर्स्पेक्टिव्ह, आपले कर्तव्य पार पाडताना फळाची सिद्धीची अपेक्षा न ठेवता फक्त भगवंतात आपलं चित्त ठेवून वाटचाल करणे म्हणजे समत्व साधणे. इन टर्न संपूर्णपणे योग साधणे असं आहे. बायकांना मोरसो सांगितलं, मल्टी रोल्स करत असताना प्रत्येक रोलमध्ये ती बाई परफेक्टच असते असं नसतं, ते नसूही शकतं आणि ते प्रॅक्टिकली ऍक्च्युली इम्पॉसिबल आहे. मग एम्पॉवरमेंट ऑफ वुमन आपण असं का म्हणत आहोत या काळामध्ये? सो व्हेन अ वुमन इज टोटली अवेअर ऑफ हर रोल and carries out the responsibility bestowed upon her with the best of her abilities, with the given resources and given circumstances, she is confident to stand tall, yet be grounded. It can be defined as the true empowerment of women. आपल्या संस्कृतीत ऍक्च्युली अशा बऱ्याचशा योगिनी येऊन गेल्या आहेत. उदाहरणार्थ मैत्री, गार्गी, सीता माता, अहिल्या माता, द्रौपदी ह्या सगळ्यांनी
त्यांच्या चरित्रातनं आपल्याला दाखवून दिला की व्हॉट इज वुमन एम्पॉवरमेंट. या सगळ्यांचं चरित्र जर आपण ऑब्झर्व केलं तर म्हणजे ॲज इन देअर लाईफ टाईम, देर आर 4 थिंग्स इन कॉमन. इफ वी टेक इट आउट, कॉमनॅलिटीज जर त्यांचे आपण लिस्ट आउट केले तर, क्लॅरिटी ऑफ देअर रोल, seamless execution of their responsibility, vast knowledge, but at the same time, they proved themselves through their high values and high character, never demeaning their peers. कोणालाच छोटेपणा त्यांनी दाखवला नाही. म्हणजे they never made the peers or the people surrounding them feel that they are small. They just rose to such a level की आपोआप त्यांच्या आसपास असलेल्या लोकांना ते छोटे आहेत दिसायला लागलं त्यांच्या ग्रेटनेसमुळे. पण त्यांनी कधी कोणाचाही अपमान न करता, कोणाच्या मनाला न दुखवता जे काही साध्य केलं ते अशा रीतीने साध्य केलं. आणि हे एका खऱ्या योगिनीचं लक्षण आहे. अँड इन जनरल हे एका खऱ्या योग्याचं लक्षण आहे असं नाही का वाटत? दुसरी गोष्ट, when two women come together, one and one, instead of being two women have the capacity of making it 11. So, and that is naturally bestowed upon her as a quality inside her. म्हणजे ते आपल्याला इनबिल्ट आहे. And her magnifying power is best seen when she is performing the role of a mother or when she is in the role of a mother. माता ही भूमिका बाईला पूर्णत्वाकडे नेते असं एकंदरीत आपल्या सगळ्याच उपनिषदांमध्ये सांगितलं आहे. का? कारण निस्सीम प्रेम. आणि इतकं निस्सीम प्रेम असतं आणि ते इतकं बाउंडलेस असतं की ते अनुभवायला, त्याची अनुभूती घ्यायला भगवंताला सुद्धा तिच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. ते जे तिची क्वालिटी आहे ती अनुभवायला भगवंताला सुद्धा तिच्या पोटी जन्म घेऊन ते अनुभवावं लागतं. सो दिस इज द पॉवर अ वुमन हॅज इन हर. बाई ही मल्टीफॅसेटेड आणि मल्टीटास्कर असतेच. म्हणून कित्येक बायकांना ऍट सम पॉइंट ऑफ टाइम इन हर लाईफ तिला वाटतं की आपण कुठे कमी पडत आहोत का, कर्तव्यात, एक्झिक्युशन मध्ये, कुठेही. जे मी सगळे पॉइंट्स आता लिस्ट आउट केले आहे. जरी बाईला फोलो किंवा फोमो झाला, म्हणजे फिअर ऑफ लुझिंग आउट और फिअर ऑफ मिसिंग आउट, तरी तिने अजिबात काळजी करू नये. कारण बाईला, सिन्स शी गोज थ्रू सो मेनी रोल्स इन हर लाईफ टाइम, शास्त्रांमध्ये सगळीकडे तिला कन्सेशन दिलं आहे की इट्स ओके. कारण यू आर वेअरिंग सो मेनी हॅट्स ॲट द सेम टाइम टू एक्झिक्यूट थिंग्स ऑलमोस्ट टुवर्ड्स परफेक्शन. तर निस्सीम श्रद्धेने, सुदृढ शरीराने तिने योगाभ्यास केला तर ती नक्कीच साधना कंपॅरेटिव्हली लवकर तिला फळते. आणि ह्याचं आपण बघितलेलंच आहे की शास्त्रांमध्ये बाईला त्याची काय म्हणतात, एक डिस्काउंट आहे. बिफोर आय कन्क्लूड, मला एक पिक्चर दाखवायचं आहे सगळ्यांना. हे जे तुम्हाला चित्र दिसतं आहे, ऑब्झर्व करा, सगळ्यांनी नीट ऑब्झर्व करा. बहिरंग साधना करणारा, ज्याला आपल्या शरीरावर खूप विश्वास आहे आणि जे शरीर त्यांनी योगानेच कमवलेलं आहे, त्याला हे असं दिसू शकतं की आपण एका माउंटनवर आलेलो आहोत आणि समहाऊ मिरॅक्युलसली एक दगड फ्लोट होत आहे असं त्याला जाणवू शकतं. बेसिकली he might interpret this pic as a place where he has reached the top of the mountain and the entire rock is kind of levitating. But अंतरंग साधना करणारी व्यक्ती असेल तर ती हा विचार करेल, हे खरं असू शकतं का? ही माया आहे का? इज दिस एन इल्युजन? तर please observe this for again 5 more seconds and let me know. This is not an interactive session, I know, but
मला बेसिकली एवढंच सांगायचं आहे की ह्याचं उत्तर आता मी स्लाइड हटवल्यानंतर देणार आहे. जी व्यक्ती अंतरंग साधना करते आहे ती नक्कीच हा प्रश्न विचारेल की इज दिस एन इल्युजन और इज दिस रियालिटी, कारण दिस इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. पण आता मी जर म्हटलं की ती जी रिफ्लेक्शन होतं विच वॉज टुवर्ड्स युअर लेफ्ट हँड साइड, दिस इज ऍक्च्युअली द फोटो अँगल टेकन बाय द फोटोग्राफर. हे ऍक्च्युली एका लेक मध्ये छोटासा एक दगड आहे आणि तुम्हाला जे गवत दिसत आहे दॅट इज द बँक ऑफ दॅट लेक. So it is all about this picture. I would definitely want all women to think about it again and again. Women always try to strive perfection, but I would want to give this a message to everyone that it is not about perfection. It's about perception. Instead of running towards perfection, let us all try to perceive the things and try to understand it on a higher intellectual level and move ourselves towards it. Conclusion मध्ये मला एवढंच सांगायचं आहे, म्हणजे फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ वुमन एम्पॉवरमेंट, आपण सतत द वे वुमेन आर थिंकिंग इज a plus b into a minus b is equal to a square minus b square. म्हणजे we are always kind of not acknowledging ourselves for what we do. Most of the times it happens. But the same thing if it is a plus b whole square. Now, इथे a आणि b काय आहे? a आहे बहिरंग साधना, b आहे अंतरंग साधना. सो a प्लस b कंसामध्ये a मायनस b कंसामध्ये असं तुम्ही त्याला सतत क्लेशामध्ये तुम्ही अडकला असाल तर द इक्वेशन विल बी ओनली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. बट इफ यू कंबाईन दिस टुगेदर a प्लस b होल स्क्वेअर जर तुम्ही केलं तर यू विल हॅव एन आन्सर ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. आणि हे जे प्लस 2ab आपल्याला मिळत असतं ते आपल्या भगवंतांनी आपल्या सगळ्या बायकांवरती जे कन्सेशन आपल्याला मिळत असतं म्हणतो ना, सो दॅट 2ab इज समथिंग विच वी आर गिवन. फॉर दॅट वी शुड बी व्हेरी माइंडफुल अबाउट डुईंग बोथ बहिरंग साधना अँड अंतरंग साधना फॉर अस टू कीप हेल्दी इन ऑल वेज, म्हणजे मेंटली, फिजिकली, इमोशनली. आणि आपण सगळेजण अध्यात्माच्याकडे वाटचाल करत असताना साधकांनी आपल्या शरीराला कधी टेक इट फॉर ग्रँटेड करू नये, मनाला सुद्धा टेक इट फॉर ग्रँटेड करू नये. बहिरंग साधना करत करत अंतरंगाच्या वाटचालीकडे जात असताना शरीराला सुदृढ ठेवून आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना करत करत जी संपूर्णत्व आपल्याला सांगितलेलं आहे, जे स्वधर्म जे आहे म्हणजे आपल्या स्वरूपाला ओळखणं, तिथपर्यंत जाण्याच्या वाटचालीत कुठेही कमी न पडता आपल्या सगळ्यांची योग साधक म्हणून साधना आपण सगळ्यांनी करूया, असं या इंटरनॅशनल योगा डेच्या संवादामध्ये सांगून मी माझे सगळे शब्द स्वामींच्या चरणी अर्पण करते. हरी.